नमस्कार, मी निकिता तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे रामनवमी आणि चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस। सण असला की घरातलं वातावरण कसं एकदम प्रसन्न असतं ना। माझी सकाळ ही तशीच झाली। उंबरठा पूजन, अंगणातली रांगोळी, तुळशीची पूजा आणि मग आपली देवांची पूजा। खरं तर आज उपवास होता आणि मिस्टरांचं ऑफिस देखील होतं, त्यामुळे सकाळी अगदी साधं जेवण बनवलं होतं। पण रात्री मात्र नैवेद्यासाठी छान सात्विक आणि खास असा नैवेद्य बनवावा असं विचार केला, तोही कांदा लसूण न वापरता, आणि छान नैवेद्य बनवायला घेतला। सगळ्यात आधी वरण भातचा कुकर लावते, म्हणजे आपला कुकर थंड होईल तोवर आपली बरीचशी बाकीची कामं होऊन जातील। तर इथे वरण भातसाठी मी 2 पातेल्यांमध्ये डाळ तांदूळ काढून घेतले। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। चवीनुसार मीठ, तेल आणि भाताच्या पातेल्यामध्ये तूप टाकून घेतलं। सोबतच पुऱ्या देखील बनवायच्या होत्या, तर पुऱ्या बनवणार होते म्हणून बटाट्याची भाजी पण बनवणार होते। तर पिवळी बटाट्याची भाजी न बनवता आज मी ग्रेव्हीवाली बटाट्याची भाजी बनवणार होते, त्यामुळे कुकरमध्ये बाजूलाच मी बटाटे देखील टाकून घेतले। आता कुकरमध्ये आपले वरण भात शिजतोय तोवर बाकीची कामं करून घेऊ। सगळ्यात आधी पुऱ्यांची कणिक मळायला घेतली। तर गव्हाच्या कणकेमध्ये 2 ते 3 चमचे अगदी रवा टाकला, ज्याने आपल्या पुऱ्या छान कुरकुरीत होतील। थोडं मीठ टाकलं आणि असं पुऱ्यांची कणिक मळून घेते। कणकेला थोडा रेस्ट मिळेल तोवर आपल्या दोन्ही भाज्या पण होतील। ग्रेव्हीवाली भाजी ही बटाट्याची बनवणार होती, तर सुकी भाजीमध्ये मी भेंडीची भाजी बनवणार होते, त्यामुळे भेंडीची मागचे पुढचे टोकं काढून घेतले आणि त्यानंतर मध्यम आकाराची भेंडी चिरून घेतली। मसाला भेंडी न बनवता आज दही भेंडी बनवण्याचं ठरवलं, त्यासाठी छान मध्यम आकारामध्ये भेंडी चिरून घेतली। त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये, म्हणजे त्या भेंडीचा जो चिकटपणा आहे तो सगळा दूर होऊन जाईल। त्यानंतर दहीमध्ये काही बेसिक मसाले टाकून दही टाकून आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। या थाळीला कंप्लीट लुक येईल म्हणून इथे सुरणाचे काप देखील करायचे होते, तर इथे मी सुरण छान व्यवस्थित चिरून घेतलं, कापं करून घेतली त्याची। स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 1 चमचा कोकम आगळ, मीठ आणि हळद लावून सुरणाचे काप हे मॅरिनेशनसाठी ठेवले। आपली भेंडीची भाजी होते तोपर्यंत छान मॅरिनेशन पण होऊन जाईल। आता दही भेंडीसाठी जे दहीचा मसाला करायचा होता तर तो करून घेतला। इथे मी 2 चमचे दही घेतला आहे। हळद, तिखट आणि धणे जिरे पूड सोबतच गरम मसाला असं टाकून आपल्याला हे दही छान फेटून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपली भेंडी देखील छान फ्राय झाली आहे आणि तो जो चिकटपणा असतो भेंडीचा तो पूर्णपणे गेला आहे। भेंडी आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ आणि त्यासोबतच थोडं तेल टाकून हिंगची फोडणी दिली आणि जो दहीचा मसाला होता तर तो टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। दही भेंडीची जी प्रॉपर रेसिपी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये हिंग टाकून लगेच कांदे फ्राय करायचे असते आणि त्यानंतर हे जे मसाला दही आहे ते टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर भेंडी टाकायची असते। पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, कांदा लसूण न वापरता आपण आजची थाळी बनवतो आहे, त्यामुळे मग मी डायरेक्ट दहीचा जो मसाला आहे ते टाकून घेतलं। आता दही टाकल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर दही आपलं फाटू शकतं। दहीचा मसाला आहे त्याला छान व्यवस्थित तेल सुटल्यावर मग जी भेंडी आहे ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। चवीनुसार मीठ आणि थोडी साखर टाकून टेस्ट बॅलन्स करून घेतला आणि अशी ही आपली दही भेंडीची भाजी तयार आहे। बाजूला मी लगेच सुरणाचे जे कापं आहेत त्यांना देखील उकडून घेते, आतून छान सॉफ्ट होतील आणि फ्राय केल्यावर हे सुरणाचे काप आपले छान क्रंची लागतील।
आता कापं आपली शिजत आहे तोवर कुकर देखील थंड झाला तर तो देखील चेक करून घेते. भात तर अगदी छान तयार झाला आहे आणि हे जे डाळ होती ती पण शिजली आहे. तर तिच्यामध्ये देखील हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून बाजूला ठेवते. आता उकळवत नाही, ज्या वेळेला नैवेद्याचं ताट करू त्यावेळेला फायनल त्या वरणाला उकळून घेऊ. आता इथे मी वरणाला देखील फोडणी देत नाहीये, अगदी असं साधं सिंपल वरण ठेवत आहे. कारण ऑलरेडी आपल्याकडे बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी आहे, दही भेंडी आहे, सोबतच सुरणाचे काप आहे, त्यामुळे वरण मी साधंच ठेवलं आहे. इथे बटाट्याची जी ग्रेव्हीवाली भाजी आहे ती देखील आपली तयार झाली आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, त्यामुळे आज मी रेसिपी शेअर नाही केली. लास्टला सुरणाचे कापं आहेत तर ती फ्राय करून घेतली. रव्यामध्ये बेसिक मसाले टाकले आणि आपले हे जे सुरणाचे कापं आहेत तर ते असे सगळीकडून कोटिंग करून घेतलं आणि तव्यावर सुरणाचे कापं फ्राय करून घेते आहे. तर अशी कामं माझ्या लेकीला देखील आवडत असतात, तर ती देखील याच्यात मला मदत करत आहे. तर अशा पद्धतीने इथे माझा सर्व स्वयंपाक झाला आहे. लास्टला पुऱ्या बाकी होत्या आणि वरण उकळवायचं होतं, तर ते मी करून घेतलं आहे. अगदी एका बाजूला मी पुऱ्या सगळ्या लाटून घेतल्या आणि तेल तापायला आलं तेव्हा मग एक एक करून सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या. तर अशी आपली सात्विक थाळी तयार झाली. याचा गोडाचा नैवेद्य म्हणाल तर मी इथे श्रीखंड नैवेद्य म्हणून ठेवला आहे, त्यामुळे गोडाचा पदार्थ मात्र काही बनवला नव्हता. बाकी सगळं बनवून घेतलं होतं. आता सगळा नैवेद्य तयार झाला तर लगेचच मी किचन ओटा देखील स्वच्छ करून घेते आणि मग लास्टला नैवेद्य थाळी तयार करून घेते. तर असं छान गरमागरम वरण भात, पुरी, बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी आणि भेंडीची भाजी, सोबतच सुरणाचे कापं आणि श्रीखंड, अशी ही सात्विक थाळी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं, किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला, बेसिंगमध्ये जी काही भांडी होती ती देखील आवरून घेतली आणि लास्टला मग देवाला नैवेद्य अर्पण करण्या अगोदर दिवाबत्ती करून घेतली. इथे लेक पण तितक्याच उत्साहाने भाग घेत असते, त्यामुळे तिच्यासोबत आम्ही देवाला नैवेद्य अर्पण केला, छान रामरक्षा स्तोत्र म्हटलं. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.